हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 16 एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे दुर्गाष्टमी। प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते, पण चैत्र नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं। नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी तिथीला आणि दर महिन्यामध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमी तिथीला आदिशक्ती दुर्गा देवीला ही समर्पित असते आणि या नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते। तर या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी कन्या पूजन सुद्धा केलं जातं। या दिवशी कन्या पूजन केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक संकटे ही दूर होत असतात आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धी ही सुद्धा प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11 लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। हा उपाय केल्यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि घरातील अनेक संकटे अडचणी ही सुद्धा दूर होतील। 7 पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आज मंगळवार आहे आणि उद्या बुधवार आहे, तर उद्या नवमी आहे, रामनवमी आहे। तर बघा, आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर आपण मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो। तर म्हणूनच तुम्ही आज किंवा शुक्रवारी सुद्धा हा उपाय करू शकता। त्याचबरोबर उद्या चैत्र महिन्यातील नवरात्री चालू आहे आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजे नवमीला केला तरी सुद्धा चालेल। तर हा उपाय तुम्ही आज किंवा उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता। सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा 11 लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता, घरातल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, घरातली गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो, पण कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, देवाची साथ मिळावी आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरती आपल्याला लवंगांचं अर्चन करायचं आहे, म्हणजे लवंग तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अर्पण करायचे आहेत। तर बघा, तुम्ही लवंग याच्या अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या तुम्ही खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्ही या वापरू शकता किंवा तुम्ही दररोज एक लवंग सुद्धा खाल्ली तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती लवंगांचं अर्चन करायचं आहे। त्याचबरोबर चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आणि कुलदेवीचा आपल्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद यामुळे राहत असतो आणि आपल्याला अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होत असते आणि त्यामुळे कुलदेवीची ओटी ही नवरात्रीमध्ये भरली जाते। आता ज्यांना कुलदेवीची ओटी भरण्यासाठी शक्य नाही झालं किंवा कुलस्थानावरती जाऊन तुम्हाला जर ओटी भरणं शक्य नसेल झालं तर तुमच्या देवघरामध्ये असणारा कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल तिथे सुद्धा तुम्ही आवर्जून ओटी भरली तरीही चालेल। ज्यांना कन्यापूजन करणं शक्य होणार आहे त्यांनी कन्यापूजन सुद्धा आज किंवा उद्या या दिवशी करायचं आहे। कन्यापूजन केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख ही दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी यश त्याला प्राप्त होत असतं आणि त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये किंवा शारदीय नवरात्री असेल किंवा इतर कुठली चैत्र नवरात्री असेल तर यामध्ये तुम्हाला कन्यापूजन हे करायचं असतं। आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय आज उद्यामध्ये किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता।
तर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावला तरीही चालेल। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला एक कमळाचं फूल सुद्धा अर्पण करायचं आहे। जर शक्य असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा गुलाबाचं किंवा लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरीही चालेल। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत, अखंड लवंगा पाहून घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या मोडलेल्या किंवा फुल नसलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत। अशा पद्धतीने 11 अखंड लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एक एक लवंग घ्यायचे आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे। आता तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय या नवर्ण मंत्राचा सुद्धा जप केला तरीही चालेल किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिचा सुद्धा तुम्ही मंत्र म्हटला तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला एक एक लवंग घ्यायचे आहे आणि ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिच्यावरती सुद्धा तुम्ही हे लवंग अर्चन करू शकता। यानंतर परत तुम्हाला दुसरे लवंग घ्यायचे आहे आणि तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला परत तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरी लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा कुलदेवीच्या टाकावरती अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 11 लवंगांवरती 11 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, कुलदेवीचा 11 वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि 11 लवंग तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा महालक्ष्मीच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचं आहे। यानंतर शेवटच्या वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही। आणि यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती पूर्ण करायची आहे। जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा मिळत असतो, तुमची सेवा ही माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यासोबतच कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी मानली जाते। तर सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये कुलदेवीची पूजा करण्याला ओटी भरण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्ही हा उपाय आज किंवा उद्याच्या दिवशी नक्की करून पहा। आता या लवंगा काही वेळासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर ठेवायच्या आहेत आणि यानंतर या अभिमंत्रित झालेल्या 11 लवंगा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या 11 लवंगा बांधायच्या आहेत। त्याची एक पोटली तुम्हाला करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। तुमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा एखादं दुकान असेल, बुटीक असेल किंवा तुमची कुठलीही व्यवसायाची जागा असेल जिथे तुम्ही तुमची लक्ष्मी ठेवता म्हणजे पैसे ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल। पण जर तुमचा व्यवसाय नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ही पोटली नक्कीच ठेवू शकता। माता लक्ष्मीला लवंगा या अतिशय प्रिय आहेत आणि जिथे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू असतात तिथे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये तिथे वास सुद्धा करत असते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आज मंगळवारी किंवा उद्या बुधवारी रामनवमीच्या दिवशी नक्की करा। चैत्र नवरात्र चालू आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याला आज आणि उद्याच्या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला निश्चितच याचं फळ सुद्धा प्राप्त होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।